हॅलो मैत्रिणींनो, चला बघूया आपण नऊवारी साडी कशी नेसायची. सगळ्यात पहिले समजून घ्या की नऊवारी साडी मागून छान दिसली पाहिजे. म्हणून मागून जेव्हा तुम्ही साडी रॅप करता तेव्हा ती कुठेही तिच्यामध्ये चुन्या नसल्या पाहिजे. एकदम व्यवस्थित सरळ आणि स्ट्रेट असली पाहिजे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही गाठ बांधणार आहात, गाठ ही फिश कटमध्ये बांधावी, म्हणजे वरतून खाली अशा आकारामध्ये आली पाहिजे. दिसतोय तुम्हाला हा त्रिकोणी भाग अशी आली पाहिजे. त्याच्यानंतर गाठ बांधून घ्यायची. जर मुलगी जाड असेल तर तुम्हाला गाठ साईडला बांधायची आणि मुलगी बारीक असेल तर तुम्हाला गाठमध्ये बांधायची. त्याच्यानंतर आता मागून जो भाग आला तो आपण सगळ्यात पहिले पुढे करून घेणार आहोत आणि त्याला आपण टक करून घेणार आहोत. पूर्ण साडी उचलायची आणि दुसऱ्या बाजूला ठेवून द्यायची. आता सगळ्यात पहिलं आपलं काम आहे, जे आपल्या साडीचं सगळ्यात पहिलं काम असतं म्हणजे पदर काढणं. पदर एक सिमेट्रिक तुम्हाला प्लीट्स करायचे आणि त्याच्यानंतर पदर काढून घ्यायचा आहे. पदर कसा काढायचा याच्या 2-3 ट्रिक मी चांगल्या प्रकारे तुम्हाला शिकवल्यात आपल्या क्लासेसमध्ये. सो मला नाही वाटत की तुम्हाला आत्ता काय पदर काढताना डिफिकल्टीज होतील. त्याच्यानंतर पदर सगळ्यात पहिले आपण खांद्याला पिन करून घेणार आहोत. एकदा पिन करण्याच्या अगोदर पण पदराला एक पिन लावायला अजिबात विसरू नका. त्याच्यानंतर तुम्ही बघताय की आपण पदर पुढे व्यवस्थित सेट करून घेतला. त्याच्यानंतर एक फर्स्टवाली जी प्लीट असते ती आपण पिन लावून घ्यायची आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण पदर सेट करतो तेव्हा ही जी पहिली प्लीट आहे ही कुठे पण लूज राहत नाही किंवा प्रेझेंटेशनमध्ये खूप छान दिसतो हा पदर. म्हणून मग ही ट्रिक पण मी इथे ॲड केली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ह्या ज्या सगळ्या प्लीट्स आहेत ह्या मागे घेऊन जायच्या. त्याच्या अगोदर त्याला व्यवस्थित सेट करायचं आणि मागच्या बाजूने पूर्ण साडी आता परत आपण ह्या बाजूला आणणार आहोत. आता जसं आपण सहावारी साडीला प्लीट्स करतो तशाच आपण नऊवारीच्या पण प्लीट्स करणार आहे. पण भरपूर मोठी साडी आहे त्याच्यामुळे वॉल्यूम कमी असण्यासाठी आपण मोठ्या प्लीट्स करणार आहोत. तुम्ही बघता मोठ्या प्लीट्स केल्यावरती प्लीट्स तर येतात बरोबर पण वॉल्यूम कमी होतो. त्याच्यानंतर अशा प्रकारे एकदा मोठ्या प्लीट्स करून झाल्या का नंतर एक छोटासा भाग जो राहतो तो तसाच ठेवायचा. आधी सगळ्या प्लीट्स व्यवस्थित करून घ्यायच्या आणि त्याच्यानंतर आपण प्लीट्स यांना फोल्ड करणार आहोत. तुम्ही बघताय एकही प्लीट वेडी वाकडी नाही आहे, अशी तुम्हाला व्यवस्थित चापून चुपून साडी नेसता आली पाहिजे. आता मी पहिले एकदा टक करून बघितलं पण जास्त गोळा होत होते त्याच्यामुळे मी एकदा व्यवस्थित त्याला परत टक करून घेणार आहे. थोडासा माझा जो साडीचा आतल्या निरीचा भाग होता तो सुटला होता. त्याच्यानंतर आता मी व्यवस्थित टक करून घेणार आहे. तुम्ही बघताय मी कसं गोल पिळून घेतलं आहे. असं केल्याने आपली ज्या वॉल्यूम आहे तो आतमध्ये व्यवस्थित सेट होतो. आणि आता आपण काय करणार आहोत, आता आपली साडी ओपन आहे बिकॉज आपण काष्टा केला नाही आहे म्हणून साडी व्यवस्थित हे बघताय तुम्ही वरती करून त्याला या ज्या प्लीट्स आहेत त्या तुम्ही सेट करू शकता. आता हा जो साईडचा काठ आहे हा कसा पण करून आपल्याला खाली आणायचा कारण की तो प्रेझेंटेशनवाला काठ आहे, त्याला तुम्ही लपवू शकत नाही. आणि हा जो आपण आता आतमध्ये टाकलेला भाग आहे आणि व्यवस्थित चापून चुपून जो आपण गोल करून जो आत टाकला तो भाग तुम्हाला काय करायचा आहे, साईडला आपली जी साडी आहे ती साडी आणि हा भाग हे दोन्ही गोष्टी शिवून घ्यायच्या. तुम्ही बघताय मी ते तुम्हाला टाके टाकतानाची पण व्हिडिओ इथे ॲड केली आहे जेणेकरून तुम्हाला लक्षात राहील की तुम्हाला कसं शिवायचं आहे. असं शिवल्यामुळे हा जो भाग आहे हा जास्त असा मोठा किंवा फुगलेला दिसत नाही आणि त्याच्यामुळे तुमची साडी जी आहे ती जाड दिसत नाही. आता परत मी पहिल्यांदा जेव्हा सांगितलं होतं की तुम्हाला मागच्या बाजूने साडी व्यवस्थित ठेवायची त्याच प्रकारे आपण ही व्यवस्थित करून घेतली. आणि आता जेव्हा आपण काष्टा काढतो, काष्टा काढण्याच्या अगोदर आपला जो पदर आहे त्याला मागच्या बाजूला ब्लाऊजला पिन लावून घ्या आणि काष्टा मी नेहमी मागच्या बाजूने काढते. आपला जो डावा पाय आहे तो लपेल एवढाच तुम्हाला काष्टा काढायचा आहे. तुम्ही बघता आता जर मी एवढा काष्टा काढला तर हा छोटा होतो म्हणून मी थोडासा मोठा केला आणि बाकीचे जे प्लीट्स आहेत त्याला पुढे ढकलून दिलं. आता जेव्हा तुम्ही काष्टा हे करता साडी आपली 2-3 लेअर आहेत त्याच्यामुळे साडी अटकली जाते, तिला व्यवस्थित खिचून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपला काष्टा सेट करायचा. एकदा काष्टा झाला का तुम्हाला 1 लेअरची काठ हवी का 2 लेअरच्या काठ हव्या त्या चेक करायच्या. आणि आता आपण पाय कवर करणार आहोत. तुम्ही बघता पाय कसा कवर करायचा, सगळ्यात पहिले आपण काठ घ्यायची आणि ती गोल फिरून पुढच्या बाजूला पिन लावून टाकायची. आणि त्याच्यानंतर ही जी पिन लावली तर याच्याने एक पायाला खूप असं छान आकार पण येतो आणि तुमचा पाय पण उघडा दिसत नाही. दोन्ही बाजूला मी सगळ्यात आधी हे काम करून घेतलं. त्याच्यानंतर आता जो आपला काष्टा आहे त्याला मी व्यवस्थित सेट करणार आहे. तुम्ही पिन लावू शकता, अदरवाईज तुम्ही सुई धाग्याने पटपट टाके पण टाकू शकता. मला जरा टाके टाकणं हे थोडंसं इझी काम वाटतं त्याच्यामुळे मी ते टाके टाकूनच काष्टा सेट करते. तुम्ही काष्टा कसा सेट करता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता ते हे झाल्यावरती आपण पुढच्या बाजूला शिफ्ट करणार आहोत कारण की आपण आता काष्टा म्हणजे मागच्या साईडचं आपलं सगळं काम झालं आहे. काष्टा टक करून झाला आहे, दोन्ही पाय आपले कवर करून झाले. त्याच्यामुळे आता पुढच्या बाजूला आपल्याला ब्राह्मणी काष्टा काढायचा आहे. सो आपण मुलीला टर्न करणार आहोत आणि जेव्हा तुम्ही काष्टा काढता तेव्हा तुम्ही बघणार की आपल्या ज्या मिऱ्या आहेत ना आपल्या ज्या पायाच्या साईडच्या निऱ्या आहेत त्या थोड्याशा आतमध्ये ढकलल्या जातात. आपण त्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आणि त्याला रिलॅक्स करायचं. आता तुम्ही बघता आपण ब्राह्मणी काष्टा काढतो, सगळ्यात पहिले निऱ्यांचा एक मिड काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ही साडी थोडी तिला मोठी आहे म्हणून मग आपण काय करणार आहोत, मी बघता तुम्ही अजून एकदा फोल्ड करून घेतलं कारण की ह्याचा मिनिंग असं आहे की जेव्हा आपण ब्राह्मणी काष्टा काढतो तेव्हा तो असा एकदम गोल असला पाहिजे, कुठे पण खाली साडी अशी पायात नाही आली पाहिजे किंवा तिला चालताना त्रास नाही व्हायला पाहिजे.
आणि असं झाल्यानंतर एकदा आपला ब्राह्मणी काष्टा झाला की त्याच्यानंतर त्याला आपण पिन लावून घेणार आहोत आणि असा गोलाकार मस्त असा ब्राह्मणी काष्टा तुम्हाला दिसायला पाहिजे. शिला घातल्यावरती ही साडी काहीतरी अशी दिसते. आता पुढे तुम्ही बघणार आहोत की ब्राह्मणी काष्टा तर आपण बघितलं, तर पेशवाई काष्टा कसा करायचा तर आता हे पण मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपल्याला, एक त्रिकोणी भाग अटकवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तो जो त्रिकोण आहे ते दोन्ही काठ एकत्र करायचे. त्याच्यानंतर तुम्हाला आपला जो पाम आहे तो वरच्या बाजूने घेऊन आतल्या बाजूने टक करायचा आहे आणि अजून एक त्रिकोण बनवायचा आहे आणि आपली जी साडीची काठ आहे ना ती फक्त तुम्हाला त्रिकोणी आकारामध्येच फिरवत तिला सेट करायची. अशाच प्रकारे हळूहळू एक व्यवस्थित ट्रस्ट द प्रोसेसवरती ट्रस्ट करा. तुमचा पेशवाई काष्टा एकदम छान असा रेडी होतो. तुम्ही बघताय कोणाकोणाला छोटा आवडतो तो छोटा तुम्ही असा करू शकता की फक्त काठ दिसेल. मला थोडा मोठा आवडतो, मला आवडतं मध्ये साडी जरा दिसली म्हणून त्याच्यामुळे मी थोडासा मोठा करते. सो अशा प्रकारे आपण पेशवाई काष्टा रेडी करतो. सो तुम्ही पण आजच ट्राय करून बघा. आणि हो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, कोणतीही साडी जेव्हा तुम्हाला शिकायची असते तेव्हा सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की त्या साडीची तुम्हाला प्रॅक्टिस करायला लागते. 1दा 2दा 3दा 4दा 5दा 10 वेळा जरी प्रॅक्टिस करायला लागली तरी पण प्रॅक्टिस करा. साडी तुम्हाला डेफिनेटली येईल. साडी ड्रेपिंग इज नॉट अ रॉकेट सायन्स, इज एन आर्ट. फक्त तुम्हाला त्याची प्रॅक्टिस असली पाहिजे म्हणजे तुम्हाला अजिबात भीती वाटणार नाही. सो बेस्ट ऑफ लक फॉर युअर सॅरी रॅप आणि नक्की ट्राय करून बघा. आणि हो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.